श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह कृतीपत्रिका अवश्य पहा. गुण 80 वेळ 3 तास. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. फर्स्ट टर्म एक्झाम प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. क्वेश्चन नंबर 1A, डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, योग्य अक्षर वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत. इथे शब्द पूर्ण करून दिलेले आहेत, काळजीपूर्वक पहा. पहिला शब्द आहे डायरी, दुसरा शब्द आहे पीपल, तिसरा शब्द आहे नॉवेल आणि चौथा शब्द आहे डिक्लर. प्रश्न क्रमांक 2, पुट द वर्ड्स इन ॲन अल्फाबेटिकली ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला शब्द वर्णानुक्रमानुसार लिहायचे आहे, म्हणजेच ABCDच्या क्रमानुसार लिहायचे आहेत. इथे आपण शब्द लावून दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. बार्गेन, डिसअपॉइंट, रिटर्न, सपोज. दुसऱ्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत मेल, मिंगल, मॉडर्न आणि म्यूट. ही उत्तरं काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो, योग्य विरामचिन्हांचा वापर करा. इथे आपल्याला 2 वाक्य दिलेली आहेत, ती दोन्ही वाक्य योग्य विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला पुन्हा लिहिणे अपेक्षित आहे. फुल स्टॉप, कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क इत्यादी विरामचिन्हांचा योग्य वापर करा. शिवाय पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहा. इथे दोन्ही वाक्य सोडवून दिलेले आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला शब्द काळजीपूर्वक पहा आणि त्या दिलेल्या शब्दापासून आपण एकूण 4 शब्द तयार करा, ज्यामध्ये कमीत कमी 3 अक्षरं असली पाहिजेत. इथे आपण शब्द तयार केलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. मॅन, रॅन, कॅन, स्क्रिप्ट. क्वेश्चन नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, चौकटीत डॉक्टर हा शब्द दिला आहे आणि त्या शब्दाशी संबंधित पॉप्युलर हा शब्द दिलेला आहे. आपल्याला इतर शब्द लिहायचे आहेत. उदाहरणार्थ स्कॉलर, फेमस, वेल नोन, नॉलेजेबल इत्यादी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, राईट हा शब्द दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित आपल्याला व्हर्ब लिहायचे आहेत. इथे आपल्याला ई शब्दापासून इट, त्यानंतर टी शब्दापासून टोल्ड, डी शब्दापासून ड्राईव्ह, ई पासून आपण इलेक्ट अशा शब्द तयार केलेले आहेत आणि असेच शब्दसाखळी आपल्याला तयार करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1B, डू ॲज डायरेक्टेड एनीवन. क्वेश्चन नंबर 1, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज बिलॉंग टू. विद्यार्थी मित्रांनो, बिलॉंग टू नावाची फ्रेज दिलेली आहे, त्या फ्रेजचा योग्य वाक्यात आपल्याला उपयोग करायचा आहे. वाक्य उत्तर दिलेलं आहे, ते काळजीपूर्वक पहा. धिस हाऊस इज बिलॉंग टू माय ग्रँडफादर. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे क्लॉज म्हणजे उपवाक्य जोडायचं आहे. इथे वाक्य जोडून दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. ही रीड द बुक विच इज मोर फेमस. क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी वन. क्वेश्चन नंबर A, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, उपसर्ग किंवा प्रत्यय लावून आपण दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. इथे पहिला शब्द दिलेला आहे हॅपी, त्याला आपण उपसर्ग लावलेला आहे, म्हणजे प्रिफिक्स लावलेला आहे अनहॅपी. त्यानंतर दुसरा शब्द दिलेला आहे गव्हर्न, त्याला आपण प्रत्यय लावलेला आहे गव्हर्नमेंट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अन हे उपसर्ग आणि मेंट हे प्रत्यय लावून आपण हे दोन्ही शब्द तयार केलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर B, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे हॅपी आणि गव्हर्न हे 2 शब्द दिलेले आहेत, त्यापासून कोणत्या तरी एका शब्दापासून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. इथे एक वाक्य दिलेलं आहे, ही इज हॅपी टुडे. सेक्शन 2, टेक्स्ट्युअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला पॅसेज म्हणजेच परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर A1, स्टेट व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू
ऑर फॉल्स म्हणजे बरोबर किंवा चूक ही वाक्य आहेत ते लिहायचं आहे. पहिलं वाक्य आहे फॉल्स, दुसरं वाक्य आहे ट्रू, तिसरं वाक्य आहे फॉल्स आणि चौथं वाक्य आहे ट्रू. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेला तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला तक्ता पूर्ण करून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A3 व्होकॅब्युलरी बेस्ड ऑन ॲक्टिव्हिटी. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इनटू 2 गिवन कॉलम्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 कॉलम दिलेले आहेत. त्या कॉलममध्ये दिलेल्या कंसातील योग्य शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. नाउन्स आणि व्हर्ब्स इथे उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर 2B रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर A4 डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर A आय डोंट रिमेंबर मेक अफर्मेटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. वाक्य दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा. आय फॉरगेट एव्हरीथिंग. क्वेश्चन नंबर 2 शी लर्न मेनी न्यू वर्ड्स मेक सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपल्याला इथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य तयार करायचं आहे. वाक्य दिलेलं आहे ते काळजीपूर्वक पहा. शी लर्न्स मेनी न्यू वर्ड्स. क्वेश्चन नंबर A5 पर्सनल रिस्पॉन्स. हाऊ कॅन वी हेल्प डिसेबल पर्सन एक्सप्लेन इट. विद्यार्थी मित्रांनो, इथे पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे. हाऊ कॅन वी हेल्प डिसेबल पीपल. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला कशा प्रकारे मदत करू याबाबत इथे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 2B रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर B1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. इथे कृती पूर्ण करून दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. रीड द पॅसेज केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. B2 कंप्लीट द टेबल. इथे आपल्याला टेबल पूर्ण करून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर B3 फाइंड आउट सिनॉमन्स फ्रॉम द पॅसेज. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला सिनॉमन्स म्हणजे समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. इथे उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर B2 मॅचिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्टेटमेंट, आन्सर आणि टेल टॅग. विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन टॅग पूर्ण करायचे आहेत. इथे उत्तरं थेट दिलेली आहेत, ती सुद्धा पहा. क्वेश्चन नंबर B5 डू यू लाईक टू ड्रिंक टी व्हाय. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित म्हणजे स्वमतावर आधारित प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे, डू यू लाईक टू ड्रिंक टी. तुम्हाला चहा प्यायला आवडतो का आणि का आवडतो ते लिहायचं आहे. उत्तर आपण इथे दिलेलं आहे, ते काळजीपूर्वक पहा. तुमचं उत्तर तुम्ही स्वतः लिहिणे अपेक्षित आहे. येस, आय लाईक टू ड्रिंक टी बिकॉज इट हॅज टेस्ट अँड अरोमा विच सिम्युलेट्स आर बॉडी अँड फील फ्रेश अँड एनर्जेटिक. क्वेश्चन नंबर 3A रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. पुढे आपल्याला कृती दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करा. क्वेश्चन नंबर A1 कंप्लीट द फॉलोइंग पुट द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण कंसातील योग्य शब्द पूर्ण करायचा आहे. इथे दोन्ही रिकाम्या जागा आपण पूर्ण करून दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A2 कंप्लीट रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या आधारे दिलेल्या रिकाम्या जागा काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर A3 रायमिंग वर्ड्स फाइंड आउट द 2 रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या आधारे आपण रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहून काढा. इथे आपण शब्द दिलेले आहेत, ते सुद्धा पहा. क्वेश्चन नंबर B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. रीड द गिवन पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम युझिंग द पॉईंट्स गिवन बिलो ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा आणि ॲप्रिसिएशन लिहिण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्याला टायटल लिहायचं आहे, नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव लिहायचं आहे, राईम स्कीम आपल्याला लिहायचं आहे, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि त्याचबरोबर सेंट्रल आयडिया म्हणजे थीम आपल्याला इथे लिहायचं आहे. क्वेश्चन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील हा दिलेला पॅसेज आहे, तो काळजीपूर्वक वाचा. म्हणजेच दिलेला उतारा हा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा.
इथे आपण कृती पूर्ण करून दिलेल्या आहेत त्यासुद्धा पहा. क्वेश्चन नंबर A2 कंप्लीट द फॉलोविंग वेब. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला तक्ता काळजीपूर्वक भरा. इथे तक्ता भरून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A3 नाउन्स आर गिवन इन कॉलम A, राईट देअर व्हर्ब्स फ्रॉम इन कॉलम B. विद्यार्थी मित्रांनो, इथे नाउन्स म्हणजे नाम दिलेले आहेत, तसेच पुढे आपल्याला वर्ब म्हणजे क्रियापदं लिहायची आहेत. उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A4 डू ॲज डायरेक्टेड. विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर A5 डू यू लाईक क्लासिकल डान्सिंग व्हाय. तुम्हाला क्लासिकल डान्सिंग म्हणजेच शास्त्रीय नृत्य आवडतं का आणि का आवडतं याबाबतचे उत्तरसुद्धा दिलेले आहे ते सुद्धा पहा. सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. क्वेश्चन नंबर 5 ए लेटर रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला क्वेश्चन नंबर A1 इन्फॉर्मल लेटर आणि क्वेश्चन नंबर A2 फॉर्मल लेटर अशा प्रकारे कोणत्याही एक पत्र आपल्याला इथे लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या कृतीनुसार दिलेल्या माहितीनुसार आपण पत्र लिहिण्याचा सराव करा. क्वेश्चन नंबर 5 B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 डायलॉग रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, B1 मध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग करायचे आहे. इथे आपल्याला उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एक भाषण तयार करायचं आहे ते सुद्धा पहा. क्वेश्चन नंबर 6 ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ गिवन इन्फॉर्मेशन अबाउट द 2 सीझन्स समर अँड रेनी सीझन. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पॅरेग्राफ तयार करायचे आहेत. समर सीझन आणि रेनी सीझन म्हणजेच उन्हाळा ऋतू आणि पावसाळा ऋतू आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारे आपण 2 ऋतूंवर आधारित 2 पॅरेग्राफ तयार करा. क्वेश्चन नंबर A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कंप्लीट द टेबल. गिव अ सुटेबल टायटल टू इट. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेला पुढे टेबल दिलेला आहे तो टेबलसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या माहितीच्या आधारे हा टेबल पूर्ण करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा टेबल पूर्ण करून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा. क्वेश्चन नंबर B एक्सपांड द थीम. क्वेश्चन नंबर B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर B1 न्यूज रिपोर्ट म्हणजे आपल्याला इथे वृत्तपत्रासाठी एक लेख तयार करायचा आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक वृत्तलेख तयार करायचा आहे. क्वेश्चन नंबर B2 कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला कहाणी लेखन म्हणजे एक गोष्ट तयार करायची आहे आणि त्याला योग्य नावसुद्धा द्यायचं आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर. क्वेश्चन नंबर A ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांचं आपल्याला मराठी भाषेत भाषांतर करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 1 फेदर पंख. क्वेश्चन नंबर 2 बार्गेन सौदा करणे. क्वेश्चन नंबर 3 डायमंड हिरा. क्वेश्चन नंबर 4 फ्लेवर चव. क्वेश्चन नंबर 5 पॉप्युलर लोकप्रिय. क्वेश्चन नंबर 6 स्पेसशिप इथे अंतरिक्ष प्रवासासाठी चालवायचे विमान. क्वेश्चन नंबर B ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. दिलेल्या वाक्यांचं आपल्याला मराठी भाषेत रूपांतर करणं अपेक्षित आहे. वी मस्ट प्रोटेक्ट आवर मदर अर्थ. आपण आपल्या पृथ्वीचं संरक्षण केलंच पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 अ फ्लोक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. पक्ष्यांचा थवा डोक्यावरून जात होता. क्वेश्चन नंबर 3 व्हेजिटेबल्स आर गुड फॉर हेल्थ. पालेभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. क्वेश्चन नंबर 4 ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग्स. विनोद बुद्धी हे मानवाला मिळालेले वरदान आहे. क्वेश्चन नंबर C ट्रान्सलेट द फॉलोइंग ॲडम्स प्रूवर्ब इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या म्हणींचं आपल्याला मराठी भाषेत रूपांतर करणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 1 एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात चांगला शिक्षक आहे. क्वेश्चन नंबर 2 सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे
इयत्ता 9वीचे सर्व विषयांचे पेपर उत्तरासह दिलेले आहेत. त्याबाबतच्या लिंक आपल्याला कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबाबतच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यासुद्धा पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.